वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. हॅपी बर्थडे आधीच लिहिलंस का तू माझ्यासाठी, होय ग? हा जो आहे 11 जानेवारीपासूनचा हॅपी बर्थडे तोच तुझ्यासाठी आहे. Yes. हॅपी 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 बर्थडे. थँक्यू सो मच मॅम. ही कसला आवाज आला डेंजर. So, माझे केस असे का दिसत आहेत? छान वाटतात पण राम राम मंडळी, जय शिवराय. जय शिवराय. सो आज आहे 17 तारीख आणि उद्या आहे 18 तारीख, म्हणजेच आमचा चैतन्याचा बर्थडे आहे उद्या. एक मिनिट थांबा जरा, कॅमेराची लाईट खूप फडफडते, नाही, तुम्हाला इथं ठीक आहे, बघायला ऐकून घे. आवडणार नाही ते. हा आता तर उद्या चैतन्याचा बर्थडे आहे आणि तो सेलिब्रेट करायला ऑफकोर्स 12 वाजता केक कटिंग होगा, पार्टी शाटी होगा. पण बिकॉज आमची एक फ्रेंड आहे, आम्ही तिच्याच घरी जाणार आहे आणि तिथंच सेलिब्रेशन करणार आहे. तिने रात्री ट्रॅव्हल करण्याच्या पेक्षा आम्ही विचार केला आम्हीच आम्ही तिकडे तिकडे जाऊ. जातो. सो दिस इज हाऊ इट्स गोइंग टू बी अ व्हेरी सिम्पल ब्लॉग. आणि उद्या दिवसभरात काय होतंय काय नाही होते. हे सगळं लास्ट टाइमला तुझ्या बर्थडेला शुभम रोहिणी आले होते. यार इस बार भी कोई आ रहा है, इस बार भी कोई आ रहा बट इस बार इसको पता है की कौन आ रहा है. Yes. बट तुम्हाला नाही माहिती, सो तुम्हाला ते आता कळेल हळूहळू यार हळूहळू. एवढं माझ्यावरती प्रेम तुम्ही दाखवता ना पोरांना, थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. मनापासून आपले आभारी. Alright आज then. रात्री 12 वाजता लाईव्ह जाऊया, मला वाटतं जरा सुपर आज रात्री? कमाई होई आहे. आज रात्री हा कसं जाणार आज रात्री आपण? फोनवरनं लाईव्ह. सो आता आम्ही निघतोय तिच्या घरी, पण म्हटलं जाता जाता आपला रिच्युअल करू, पाणीपुरी खायचा आणि तिला मोमोज हवेत तर तिच्यासाठी मोमोज कलेक्ट करू आणि मग आम्ही जाऊ तुझ्या घरी. ओके, सो स्टे ट्यून फॉर द बर्थडे सेलिब्रेशन. स्टे ट्यून. का ग बच्चा असे थांबलेस तू? फोन विसरलो. बार्बी डॉल. बारबीडॉल दिसते मी. मी आधीच सगळ्यांना मेसेज केला, तुझ्या घरच्यांना माझ्या घरच्यांना, की प्लीज कोणी केक पाठवू नका, आम्ही घरात नाहीये. पाठवू नका. आता लास्ट टाइम माझ्या बर्थडेला असं झालं, तिथंच होतं ना आपण. अगं बच्ची ती असं काय आलं शिंग बाहेर? तुला मी व्हिडिओ मध्ये दाखवता. स्वतःच जेव्हा असतं ना असं डोलर डोलरं. त्याला नाही बोलायचं. I'm excited, dude. I'm excited for my birthday, man. माझी गाडी इकडे आहे. शेट. Shit. मग तुला काय घालायची आता? ही चप्पल नाही घालायची, तुला काय शूज घालून फिरायचं? Shoes, the rude boy. पाणीपुरी खाऊया. म्हणजे मिस कशी का पुण्याला गेलं का नाही? पुण्याची पाणीपुरी जास्त चांगली. बाळा, पुण्याची पाणीपुरी. हा ना, मला पण तेच वाटतं. बच्चे आपल्या इथं वाटाणे आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, तिथं काय आहे? आलू टाकतात त्यात. आलू. आम्ही इथनं निघणार आहे आणि तेवढ्यात आमचं घर इकडे आहे आणि घराच्या साईडलाच लगेच DIY झाले. DIY असलं लुटलं असतं ना चैतन्य, मी तुला भांडण झालं की मी तुला इथे घेऊन आले असते. आणि अजून काय झालंय ते पण दाखव ना. आणि सर्वात मेन गोष्ट डॉमिनोज. बच्चे 3x आहे झूम आपल्याकडे. डॉमिनोज झालं इथं. आमचं घर लिटरली तिथं आहे. तिथं डॉमिनोज आहे आणि इथं आता DIY. ओके बाय. अरे बाय का बोलला? लाज वाटली का तुला? नाही, आता का लाजतो? एकच राहणार आहे आपण. मला पहिले असं वाटलं आपण काय ना आपला ऍड्रेस सांगतोय, पण आम्ही तर एक आठवड्यात जाणार आहे ना ब्रोस्की. म्हणूनच तर मी सांगितलं हा ब्लॉग त्याच्यानंतरही आला असेल. यू नेव्हर नो. एक्झॅक्टली. काळा दिसत होतास तू, आता गोरा झालाय. चला मोमोज घेऊ, आमच्यासाठी नाही, आयुषीसाठी. चलो पप्पा, लेके चलो मुझे उस पार, नदी के उस पार लेके चलो. थांबे थांब. एवढं ट्रॅफिक असते. भाई मेरे को डर लग रहा है भाई. Are you ready for your surprise? मेरे को लड़की जैसा फीलिंग आ रहा है भाई. मेरे को बाहर बैठा है. मी माइक नाही लावलं पण ठीक आहे ना. ठीक है यार. प्रिंसेस आ गई है हमारी. हैप्पी बर्थडे. हैप्पी बर्थडे. थैंक यू. किधर है बच्चे डेकोरेशन? यही नहीं कुछ. बच्ची ये क्या है? इतना ही है तेरे लिए डेकोरेशन. हैप्पी बर्थडे बाबू. हैप्पी बर्थडे बाबू. दिस इज ऑल दैट वी कैन डू. जाओ इधर को. जा अंदर कुछ तो है मेरे को. जा ना अंदर, ऐसे ही जा. ये क्या है? अच्छे क्या गंदा कर रहे हैं भाई तुम लोग. ये लड़कियों के साथ रह रहे क्या कर रहे हो यार? ये अपना
बर्थडे अपने आसन पे बैठ, आसन पे बैठो. नहीं नहीं बच्ची मैं बैठूंगा. अरे बैठ ना बाबू, तेरा आसन है वो. ये लाइट क्यों नहीं हो रही है? वो तो बैठ ना, अभी इतने लाइट लगाए ना मैंने. हैप्पी बर्थडे. थैंक यू. बच्ची ये क्या है तूने मजाक बनाया क्या मेरा? अरे तू इधर ही रहता है ना, ये तेरा फेवरेट स्पॉट है ना बाबू. शर्म करो भाई, शर्म करो. इधर देख, उस पे बैठ ना एक बार. भाई तू जाएगा. तेरा तूने क्यों किया इधर? क्या किया है? तू इधर ही तो रहता है तू दिन भर. इसीलिए क्या? हाँ, उधर ही तेरा बर्थडे सेलिब्रेट, उधर का ही केक खा ले अंदर का. बाय बाय. बच्ची वो फोड़ मत ये प्लीज. ये बाहर ले लो भाई. नहीं नहीं नहीं, रहने दे. सॉरी मूतेगा भाई. अरे रख यार बाबू, अरे. अंदर ही You रख. should enjoy your birthday, Susu, please. ले लो भाई बाहर. अरे बच्ची मत कर. अरे बच्ची रहने दे ना यार, इतने ये खर्चे बच्ची किया मैं यार. तेरे को बोल रहा हूँ बाहर. तेरे को अच्छा नहीं लगता क्या लाइट में सुसु करना? तो ये लाइट भी बंद कर दे फिर. ए, दिख नहीं रहा है कुछ. हाँ हाथ हिला जरा, आ जाएगा लाइट. ये सब चीजें पेश है ना बाद में, ठीक है? ओ 30 कंप्लीट. चैतन्य जल्दी जला. त्यानेच लाव बाकीचे. नाही नाही उसने लाव. आली चैतन्याची मम्मी पण आली. क्या करणार आता बाबू? देख ले तेरा. फूक मार, विश माग आणि फूक मार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, dear Chaitanya. रुक, तेरे को खिलाने दे भाई पहले. इसका घड़ी बजता है भाई 12 बजे. नहीं क्या तुम लोगों ने खावा? यस यस. क्या बढ़िया केक आहे भाई. वाव, जस्ट वाव. हे सगळं माझं आहे. नाही बा. वा वा वा. घाल घाल, खरंच घाल. हॅपी बर्थडे भाई. कळलंय का, पुण्याहून आली तुझ्यासाठी टोपी. तेच सांगतो तुम्हाला की तुम्हाला हे सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज नाही, सांगितलं होतं आम्ही एक जेवण. लास्ट टाइम शुभम रोहिणी आले होते, हा, आणि यावेळेस दीदी आणि दाजी आले. हॅपी डे टू यू. बर्थडे टू यू. राम राम, जय शिवराय. तोच दिवस आहे, 18 एप्रिल आहे. ॲक्च्युली काल 17 होता, आज 18 18 आहे. आहे. आमच्या या शोनूला बाळा आता अंकल झालेला आहे. 30 वर्षाचा हा झालेला आहे. सकाळ सकाळ दीदी आणि दाजीही घरी आलेले आहेत, कारण तू का आता एवढं हळू बोलते? ते आम्ही- उठलेत ना, झोपले तर नाहीत ना. आता तुला लाज वाटते ना करायला. लाज नाही, काय म्हणतात त्याला? कारण आम्ही करणार आहोत रोड ट्रिप बॅक टू पुणे. पुणे. आणि तिथं त्याच्यामध्ये ऑफकोर्स खूप सारे व्लॉग्सही येतील. आणि आता थोडा डिले असेल. 18-19ला जो व्लॉग यायला पाहिजे तो नसेल आला, थोडा डिले झाला असेल बिकॉज ऑफकोर्स घरी पाहुणे आलेत आणि चैतन्याचा बड्डे तर मला पूर्ण वेळ ह्याला द्यायचा आहे. फोनमध्ये नाही घालवायचा आणि चैतन्याला स्ट्रेस आवडत नाही. Yes. सो आणि सॉरी, मी जुनं शर्ट घातलंय पण आता नवीन शर्ट घ्यायला जाणार आहे. वैष्णवीकडे नवीन कपडे आहेत, एकदम नवीन कोरे, पण माझ्याकडे नाही आहेत. सो आता बघू, आता घेऊ. तर मग आता जाणार आहोत आम्ही. आता पहिलं तर आपण मंदिरात जायचंय. येस. आंघोळ शंघोळ झाली आहे, मस्त मंदिरात जाऊ, पाया पडू. मला थोडं एक गोष्टही करणार आहे आम्ही. ज्याच्यामध्ये मी कोणाला काहीही फोर्स केलेलं. असं बोल, काय प्रॉब्लेम का होता माहिती का? तो असं बोलते आणि घाण करते, बाकी काय नाही. करू नकोस, करू नकोस. करू नको. उलट बोलणार असशील तर करू नकोस. मी तुला आज काय बोललोय? आज माझा दिवस आहे. वर्षभर मी तुझं ऐकतो ना, आज तू तू सगळं माझं माझं- वर्षभर ऐकत नाहीस. वर्षभर ऐकत असता तर मी हा दिवस तुला दिला असता. नाही ऐकतो, वर्षभर तुझं ऐकतो. तर आज मी काही करेल ना तर तू त्याच्यावरती पाणी सोडायचं, ठीक आहे? पाणी ममा सोडते. म्हणायचं आणि पाणी सोडून द्यायचं. ठीक आहे. सो दॅट इज इट. तुम्हाला मी हे करत जाऊ. क्यूट क्यूट कपल. चला बटलून दर. काही बोललं तरी पाणी सोडायचं. म्हणूनच मी शांत आहे. डान्स कम ऑन मॅन. नाही टू व्हीलर पटकन जाऊ, ट्रॅफिक मध्ये अडकून आहे तर आम्ही. हा. कसं कसं कर. तुझ्यावर पाणी अडला बघ. हो, ह्याला घ्या ना नेक्स्ट रील मध्ये. थँक्यू जशनील, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्स यार जश. बघितलं त्याने, बघितलं बघितलं ना. थँक्स यार जश.
आये मेहरबा. तू आज मला काय करू शकत नाही. लीव मी अलोन. लिव्ह मी आलो चिटकट टाकेल मी लिव्ह मी आलो. यू विश बिच. आय थिंक आता दुपारची वेळ आहे तर मंदिरांचे दरवाजे बंद आहेत सगळीकडे, पण तरी आमचं जे नेहमीचं एक मंदिर आहे दुसरंवालं, हे तर शिव भगवानचं होतंच आमचं नेहमीचं मंदिर. एक अजून एक आहे आमचं हनुमानजी आणि रामजी ह्यांचं, तर तिथं बघू ते आहे का, नसेल तर मग येते तर करू. तसं घरातल्या देवाला दिवा लावला आहे चैतन्याने. आणि काय बोललास बच्चा असतो देवाला, या 30s बद्दल काय बोललास तू देवाला? म्हटलं थँक्यू फॉर विशिंग मी हॅपी बर्थडे. थँक्यू फॉर विशिंग मी हॅपी बर्थडे. विशिंग मी हॅपी बर्थडे. हां. अच्छा. आणि काय नाही ग बच्चे, काय नाही बोललं. ठीक आहे. ॲक्च्युली आता सीन काय झाला, थोडंसं आता मला न कळत मी वैष्णववरती ओरडलो जरा, नाही का, थोडा असं पब्लिकली. तिला वाईट वाटलं थोडं, पण झालं म्हणजे आता सॉर्ट झालं. पण ती पण माझ्याशी भांडली आता माझ्या बड्डेच्या दिवशी. तर आता आय थिंक बाहेर एक फुलवाला होता, तर ही लगेच आत्ता बाहेर गेली. आम्ही इथे जेवायला आलो आणि बाहेर गेली. आता मला बघायचं आहे ती, मला तर कळलं की ती मला फूल घेऊन येणार आहे, पण बघायचं आहे मला की ॲक्च्युली खरंच फूल आणायला गेले का माझ्यासाठी. प्रेमळ तर आहे यार मुलगी, खूप प्रेमळ आहे. भांडते पण लगेच तेवढं प्रेम पण करते. लेट मी सी. आता तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून ठेवणार आहे मी, मला बघायचं आहे ती कशी येते. मी पण पिंक घातलंय, सो पिंक रोजेस. मला माहिती होतं इकडे थोडंसं असं. काय रे, कसं काय माहिती होतं तुला? मी ओळखतो तुला. अरे फोकसच नव्हतं माझं. 2 वर्ष कॅमेराला मी सांगितलं पण की हे नक्कीच बाहेर गेले फॉर शुअर माझ्यासाठी गुलाब आणायला. मागे चिकनाचे तुकडे दिसत आहेत. पिंक पिंक. येस. थँक्यू Happy सो birthday. मच. थँक्यू सो मच. थँक्स बाबू, थँक्स. काय आलं? केस नीट कर. त्यांना दाखवले ऑलरेडी मी केस, आणि मी बोललोय पण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी. दाखव ते रोजेस. कसं वाटतं पिंक पिंक खरंच छान आहे, खरंच छान आहे. तू पण पिंक कलरचं शर्ट घातलंय, हे रोजेस पण पिंक आहेत. वा. पाण्याने धुते, पाण्याने असं 2 थेंब टाक शिंपडाने, असं असं कर. नाही नाही, खरंच मी धुवून करतात. आणलं ऑलरेडी. पण करतात. जिकडे आपण, आणि माझ्या अजून डोक्यात आलं की नाही, आपण जिकडे जातो तिकडे लोकांचं काम वाचवत आहे ना आपण, बिकॉज एकच प्लेटमध्ये आपण खात असतो. फोटो काढायला लागले तर लगेच म्हणतात थांब थांब जेवण आलं जेवण आलं. बरं झालं एकच मागवली बिर्याणी. हे बाई डिहायड्रेटेड होतोय माणूस सगळं आहे नाही. अरे हे स्ट्रॉने नसतं प्यायचं, डायरेक्ट बाहेर येतं सगळं. असं थोडी असतं. ती स्ट्रॉने बघ पडणार ते खाली. पिला मी ऑलरेडी. परत पी. आता थांब तसंच थांब. म्हटलं ना बाहेर येतं. ओ. ऐकायचं माझं. मी कोक इतका पिलाय ना आयुष्यात, मला विचार. सो बिर्याणी मार्केट झाली आमची, आणि आम्ही आत्ता अशा ठिकाणी आलो आहे जिकडे 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 तिकडे चोहीकडे. चलो थोडंसं ग्लिम्स दिलं तुम्हाला. चल. सो दिस इज द प्लेस माय फ्रेंड्स. हॅलो. जिकडे हा टॅटू झाला होता, आणि या फॉर द आणि वैष्णवीच्या हातावरचं हे पण हात काढलं होतं, ते पण इथंच काढलं होतं. असा आहे स्टुडिओ, कडक नाही पडत ना. आणि हे तुमचं आहे. हां, दम लागला ना. चला तर डिझाईन करूया. बघा लय भयानक आयडिया आली काय काय दोघांना मॅचिंग टॅटू काढायचे. ओ बाय द वे आम्ही टॅटू काढायला लावलंय. सांगितलं. मॅचिंग टॅटू काढायचं. जो मशीन है ना, मॅचिंग टॅटू काढायचं. वाईफाई में शेंगदाण्याचं चलता है थर्मल का मशीन. नको नको. पीनट फनी वे मधलं, ॲनिमेटेड वे मधलं शेंगदाण्याचं मॅचिंग टॅटू. व्हॉट्सअपची शेंगदाण्याने आपल्याला फेम दिली. तू खारू बोलला ना की खारू लिहू का बीच्या जागी, म्हणून वाटत यार शेंगदाणे काय नाही काढत आपण, पीनट्स.
नहीं चे यू वॉन्ट टू मेक इट योर आयडेंटिटी. नको आता नको. आय डोंट वॉन्ट टू. आय डोंट वॉन्ट टू. मैं आपको भेजता हूँ अभी मैसेज ठीक आहे करता हूँ चालेल. क्या क्या जाएगा, सो okay? आता तू काय डिसाईड उनको करतो? भेजा है आपकी इसको माझं भेजता हूँ. नावच एवढं मोठं आहे की ते लिहायला वेळ पण जाणार आणि दुखेल पण. आणि दुखायचं काय नाही एवढं. एवढा मोठा टॅटू काढला तेव्हा काय दुखलं नाही मला. काय दुखणार आहे. मग काय करायचं आता? ते पण खुश झाले व्हायचे त्यांच्या स्वतःच्या टॅटूवर. काय करायचं काय आता मला ते सांग. मी म्हणलं की सो मला असं वाटतं व्ही इथं काढणार नाहीतर व्ही इथं काढणार. आय थिंक इथं काढ, ब्रेस्टवर काढ. इथं काढू. पण मला इथलं पण एकदम म्हणजे युनिक नाही ते थोडं स्टँड क्लासी. मला नाही वाटत ते क्लास इथे लपल्या जातं. टॅटू स्वतःलाच दिसणार नसेल तर मग काय फायदा? स्वतःला तरी दिसायला पाहिजे ना. फुल शर्ट थोडी घालतो मी. जाऊ दे, मला तर वाटतं नको. म्हणजे मी तर सगळे माझ्या हातावर काढलेत. मी तर माझे सगळे हातावर तुझं तर पण ह्याच्यासाठी काढले. लपतच आहे की माझं. मी आता फुल स्लीव्ह घातलाय म्हणून. जाऊ दे सर. मी का सांगते काय करायचं काय नाही. मी माझं हा मस्त बसणार आहे का बच्ची. आरचा ये ना. तू तुझं बघून घे बाई, तुला काय करायचं आणि काय नाही. नाही ह्यांनाच विचारणार. विचार तूच विचार. मी ते तुला म्हणतो इथं काढू का तर टिक्कासारखं पण वाटायला बाय लागलं. गाईज, दॅट इज इट फॉर टुडे. मला एक प्रश्न पडला. हां. बड्डे आहे तुझा, पण तू मला का गिफ्ट देतोस? रिटर्न गिफ्ट देतोय तू. मग इतक्या वर्षांआधी माझा हात काढला होता ना. रिटर्न गिफ्ट माझा इथं टाटू आहे फिंगरप्रिंट्स. आमचा. चल जरा बघूया. ये हम साथ में ये हात नाही काढते. हां पण एक डिसाईड होत नाही तर काय डिसाईड केलं मला सांग. ॲसिमेट्रिक. पहिले मी इथं ट्राय करणार आहे. इथं नाही चाललं तर मग इथं. ठीक आहे चालेल. इथं कसली जखम आहे? ते गाडीवरनं पडलं होतं. ठीक आहे, बघू आता कसं काय होतंय. ना 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 ना. फुलं काढतं का? फुलं काढायची होती त्याला. मला फुलं काढायची ती. इथं काढायचं होतं बायसेपवर व्ही आणि ऋतिक आजूबाजूला फुलं. तशी पहिली बॉडी बनव आणि मग करा. प्रॉब्लेम तो नाही, तुला कळलं नाही. व्ही नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त वीच होता. फुलांच्या ह्याने व्ही बनत बनत होता. होता. Correct, correct, मला correct. ते घाण वाटतं. आणि पण ती तुझी बॉडी, तू डिसाईड करायचं. हे मी नाही डिसाईड करणार. मधुबाला दाखव, चल हात दाखव. इथे वॉच असतं त्याचं इथे सतत. तर काढलं तरी काय दिसणार नाही. हातावर तीळ आहे त्याच्या. पैसे तरी येत नाही पण माझे घेत असतो. दीदीने दिलेलं पैसे. काढ नको. इतकं डोकं खराब केलंय. मी काय म्हणते पोरांनो, हा ईगल आहे ना असं व्हीला पकडतोय तर इथं काढू का टॅटू? मला ते इथं काढू वाटलं आता अचानक मला. नाही येतच नाही त्याच्या तोंडावर. काय दुखतंय डोकं? हेलो इतका तू पटकन डिसिजन घेत. चरण फोन मारते ओ परदेसी. चरण फोन मारते रे. बघू आता कसं होतंय. तू का हात दुसरा हात पकड तू लॉक कर. ब्लॉग. मलाही तेजस खूप अनएक्सपेक्टेड होतं. मला तर अजिबात अपेक्षा नव्हती की हा करेल. पण कधी मी तर करत असते. माझ्या हातावर ऑलरेडी 3 टॅटू आहेत. एक ह्याचंच आहे. शेविंग केलेली. तेव्हा मला वाटलं होतं की हा कधीच नाही काढणार, पण काढलं त्याने. दाखव. मला छान वाटतं. हा ही पोटेन्शियल डिझाईन आहे. पण मला छान वाटते. इथं ना? मी हीच फायनल करतोय. करतो फायनल. दुसरा ऑप्शन कुठं होतं तुझं? एक इथं होता दुसरा ऑप्शन पण तो चांगला असला. ये अच्छा ये अच्छा लग रहा है ना ये बहुत. आपको दिख रहा है ना? हाँ. ये आपको नहीं दिख रहा हाँ ये मेरे को एक्चुअली अच्छा लग रहा है. जब हाथ सीधा भी है ना बहुत अच्छा लग रहा है। और यहाँ पे डालते तो क्या होता है वो ऐसा मुड़ता है. है. हाँ मुड़ता है वो. हा, ठीक आहे. चेजर लाईव्ह आहे. मेंबर्स ओनली. सो जर तुम्हाला असे इम्पॉर्टंट मोमेंट्स मिस नसले करायचे तर यू हॅव टू बाय द मेंबरशिप गेमिंग चॅनलचे. दुखतंय का बाबू तुला? मग तो काय? प्रेमात काय काय करावं लागतंय. जेव्हा मी काढलं मणिपाल होतं हॉस्पिटल टॅटू, वो. फिंगरप्रिंट 12 से वालं 15 किलोमीटर कुछ होगा. हाँ शायद. बारीक काढलं होतं मी टॅटू. तेव्हा नाही तुला वाटलं प्रेमात का लोक काढतात टॅटू? आता स्वतःवर बारी आली तर लगेच प्रेमात का काढतात लोक पण टॅटू? घेतोय ना मी ते पेन घेतोय ना. असं बोललं का मी ए नको बच्ची लय दुखतंय मला नाही घ्यायचं. मला मजा येते. मी हसतोय बघते ना तू. कळलं मगाशी तुझे एक्सप्रेशन्स बघून मला. गुड डिसिजन दाखवा ना. खूप दुखलं का रे बाळा तुला? नाही का ठीक आहे.
ही खुर्ची घ्यायची घरची तुला घरामध्ये झोपायला झोपायला आणि ह्याचीच गेमिंग चेअर पण बनवायची. काय म्हणणं नाही. मी तर अशी लोळून वरती गेलंय का PC आणि असं झोपून खेळेल. जोक्स. एवढं काय नाही दुखलं, पण ते ह्या साईडला आलं की दुखतं. या साईडला असतं ना, आय थिंक इथं जास्त सेन्सिटिव्ह असतं स्किन. माझं हे पण काढत होतं ना, तेव्हा इथं दुखत होतं. या साईडला काहीच नाही दुखलं, इथं दुखायला लागलं. डोळे दाखव, उघड डोळे. चाकणार काय थोडं चैतन्य काय मला तर काय होत पण नाही. बारीक सारीक चुका काढत बसायच्या. मला तर मी पहिले रे मस्त झाले मी डन पण गेलं. मन म्हणतो की नाही ना थोडं अजून फिलिंग हवंय. टॉर्च बिच लावून दाखवला फोन मधला त्यांना पण पण दिसलं ना होतं. मला. येस पण मग तेवढंच दुःख सहन करायचं. डोळ्यातून मला पाणी तर दुखलं पण नाही. घेतलंय मी व्हिडिओ मध्ये. दिस इज व्हेरी बेसिक. मी प्रत्येक स्टेटमेंट नंतर तो व्हिडिओ टाकतो. दिस इज व्हेरी बेसिक. थांब ना. काय पेन नाही व्हायचं, याला पेन नाही म्हणत, बेसिक पेन आहे. आयुष्य हे खूप मोठं पेन आहे. असं दुःखात काही बघायला लागतो माणूस. आता तेरे को बोल शॉर्ट लेना है क्या? ये वाला नाही रे मी बघते फक्त. ते सोप नाही गेलं की मग फेंट वगैरे झाले का नाही कळत. बघ आता तुला कुठं दिसतंय फेंट. असं वाटते आहे. म्हणून मी वी फॉर पॉवर. वी फॉर पॉवर काय असतं लाईक हा अगं बच्चे नाही मस्क बच्चे जोक. आवडीची गेम आहे GTA 5. तिचा पण टॅटू झाला हा. अगं नाही बच्चे पण इट्स गुड यू आर रिलेटिंग मी विथ समवन. नाही रिलेटिंगचं नाही, मी तुला थोडंसं कसं तरी वाटवतं म्हणून मी जरा जोक मारायला बोललो. या त्याच्या डोळ्यात थोडं पाणी आलं चैतन्याच्या, तर मला कसं तरी झालं. बस कसं तरी. बस का. येस चला आता घरी लय उशीर झालाय. येस. दीदी दाजी थांबलेत. ये मा नक्की गिफ्ट कोणाचं कोणाला ते मला रिटर्न गिफ्ट आले. रिटर्न, त्याचं रिटर्न गिफ्ट आहे. कसं आहे बा? खरंच छान मस्त आहे. एकदम बेसिक आहे पण म्हणजे नाही, असं खूप छान क्यूट एकदम वाटतंय. मध्ये असा एकदम. दाखव दाजींना दाखव. खरंच छान वाटतं. नाही लांबून पण छान. मस्त वाटतं. हा. असं मल्टिपल जागा होत्या हिथं पण म्हणलं या टाटीच्या जवळच काढता. पसरवा आहे घरात. प्लीज इग्नोर. लास्ट टाइम पण कधी गेलता ओळलं होतं. भाऊबीजेच्या वेळेस. भाऊबीजेला तू तिकडे होता. बरं ठीक आहे. रक्षाबंधन हा टिक्का पुसू शकतो ना मी. हो, थोड्या वेळाने. मोठा लावलाय दीदीने. मी बाळा मी सिंदूरच भरत असते तुला. गिफ्ट मला बत्ता. दाजींच्या पण पड. ते येत आहेत ना शर्ट घालणार. ते मी फॅन पाशी गेले. सगळे आशीर्वाद तुला. यशस्वी हो. दिवा विजायला बच्चे. हे का देते मला 100 रुपये दे. अगं बच्चे तू माझ्या का पाय पडते हे तर. परत तिथंच ठेवलं. हे घे. हिने मला देवापुरचे 100 रुपये खा. दिले. जस्ट लेटिंग यू नो. मला ह्याच्यामध्ये सांगायची इच्छा आहे, वैष्णवने अजूनपर्यंत मला गिफ्ट दिलेलं नाही आहे. कसं आहे भाऊ वेडिंग? छान आहे यार. बँगलोरचं मला ही खासियत खूप जास्त आवडते की नाही का, जरा एकदम छान असतात ते गोष्टी. काय भूक नाहीये पहिले.
मग तू चालू गेला होता का? बापरे व्हॉट अ नाईट. नाईट. रात्रीचे वाजले आहेत, घड्याळ नाही माझ्याकडे आता. दाखव जरा नवीन छाछ. लय सेक्सी दिसतंय यार, लय सेक्सी दिसतंय. अगं ओलं झालंय माझं अख्खं तोंड. मी दाखवते त्यांना. असं असं थांब. कसं थांबू? नीट नाही दिसत आहे यार, उलट करायला पाहिजे. थँक्यू बाबू, तू मला गिफ्ट दिल्याबद्दल. मी तुला देणार आहे गिफ्ट. रिटर्न गिफ्ट आहे ते माझं. सो असा होता चैतन्याचा बर्थडे आणि खूप वैष्णवीचं मजा आली. आम्ही माझ्या ऑफिस फ्रेंड सोबत गेलो होतो आणि दाजी पण होते. जिजू आणि दाजीमध्ये मी कन्फ्युज झाले. मस्त तिथं डान्स केला, पार्टी केली, चैतन्यासाठी पुन्हा केक कटिंग केला. सो इट वॉज अ गुड डे. गुड बर्थडे. very good birthday. Your last yeah. birthday in Bangalore, yeah man, yeah. वॉज इट अ गुड वन? Yeah. सो थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्यांच्या विशेष आम्ही बघितले आहेत. जरी आम्हाला रिप्लाय करायला नसेल जमलं तरी मलाही जे मेसेजेस आले त्याला जे असेल मी ट्राय केले सगळ्यांना रिप्लाय द्यायची. बट थँक्यू सो मच फॉर युअर विशेस अँड फॉर युअर ब्लेसिंग्स. Yes, thank you so much. राम राम. Ram ram. लाईक शेअर Subscribe. आणि हाईप करा. हाईप Yeah. करा.